नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक महिना चालू झाला आहे आणि या अधिक महिन्यात मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय अद्भुत कथा, जी ऐकल्यानंतर तुम्हालाही समजेल की हा धोंड्याचा महिना म्हणजेच अधिकाचा महिना इतका आपण किंवा सगळेजण इतका पवित्र का मानतो. ही कथा आहे मलमास ते पुरुषोत्तम मास होण्याची. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. जेव्हा पृथ्वीवर वेगळंच गणित ठरवलं जात होतं, तेव्हा वर्षात 12 महिने होते. प्रत्येक महिन्याला स्वतःचं वेगळं महत्त्व होतं. कोणता महिना सणांसाठी प्रसिद्ध होता तर कोणता उपवासासाठी. कोणत्या महिन्यात विवाह होते तर कोणत्या महिन्यात मोठमोठे उत्सव साजरे केले जात होते. पण या सगळ्यात एक महिना असा होता ज्याला कोणीच मानपान दिला नाही. तो महिना होता अधिक मासाचा, म्हणजेच धोंड्याचा महिना. हा अधिक मासाचा धोंड्याचा महिना दर 3 वर्षांनी येतो. कारण चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेत बराच फरक पडतो. तो फरक भरून काढण्यासाठीच हा जो एक्स्ट्राचा महिना येतो, हा महिना म्हणजे अधिक मास. पण लोकांना तो खूपच अशुभ वाटू लागला. या महिन्यात कुणाचे लग्न होत नाहीत, ना गृहप्रवेश होतो, ना कोणतेही शुभ कार्य होते, ना वास्तुशांती होते. लोक त्याच महिन्याला मलमासाचा महिना म्हणू लागले. कारण हा अशुभ आहे, यात काही करू नये असं म्हणत सगळेजण त्याला दूर ठेवू लागले. हे ऐकून अधिक मास हा खूप दुःखी झाला. अधिक मासाला वाटलं, मी इतर महिन्यांसारखाच आहे, पण माझ्यावरच एवढा अन्याय का. दुःखी मनाने तो देवतांकडे गेला. सर्वप्रथम तो ब्रह्मदेवांकडे गेला. अधिक मास ब्रह्मदेवांना म्हणाला, प्रभू, मला कोणी मान देत नाही. लोक माझा अपमान करतात, मला अशुभ समजतात. माझं दुःख कोणी समजून घेईल का. ब्रह्मदेव म्हणाले, हे माझ्या हातात नाही. तू भगवान विष्णूंकडे जा. मग अधिक मास भगवान शंकरांकडे गेला. शंकरांनी त्याला विष्णूंकडे जाण्यासाठी सांगितले. शेवटी रडत रडत अधिक मास वैकुंठामध्ये जाऊन पोहोचला. भगवान विष्णूंच्या चरणी पाया पडून म्हणाला, प्रभू, मला कोणीच स्वीकारत नाही. माझ्या वाट्याला फक्त अपमानच आला आहे. पण मी इतका वाईट का आहे. अधिक मासाचे हे दुःख पाहून भगवान विष्णूंचे हृदय भरून आले. त्यांनी प्रेमाने त्याला उचलले आणि अधिक मासाला म्हणाले, आजपासून तू फक्त अधिक मास राहणार नाहीस. आजपासून तू माझा प्रिय पुरुषोत्तम मास असा असशील. पुढे विष्णू म्हणाले, जसं माझं नाव पुरुषोत्तम आहे, तसंच तुझंही नाव आता मी पुरुषोत्तम असं ठेवतो. या महिन्यात जो भक्त श्रद्धेने मंत्र जप, दान, उपवास, कथा आणि नामस्मरण करेल, त्याला प्रचंड पुण्यजन्माचे पुण्य प्राप्त होईल. या महिन्यात केलेली भक्ती 1000 पटीने सर्वांना फलदायी होईल, लाभदायी होईल. हे ऐकताच अधिक मासाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ज्याला सगळे अशुभ समजत होते, नावं ठेवत होते, तोच आता सर्वात पवित्र महिना ठरला गेला. तेव्हापासून अधिक मासाला आपण पुरुषोत्तम मास असे म्हणू लागलो. असं म्हणतात, या महिन्यात भगवान विष्णूंचं नामस्मरण केल्याने जीवनातील सगळी संकटे दूर होतात. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. माणसाचं मन शांत होतं आणि भगवान विष्णूंची आपल्यावर विशेष कृपा प्राप्त होते. म्हणूनच भक्तांनो, आजच्या या पवित्र अधिक मासात आपण सर्वजण श्रद्धेने भगवान विष्णूंचा मंत्र जपूया. ओम श्री विष्णवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कथा जर आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम श्री विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा. हरिओम. शांती शांती शांती.